नमस्कार, माझे नाव अंकिता सुधाकर देशमुख. आज मी आपल्या समोर एक असा विषय घेऊन उभे आहे जो लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. तो म्हणजे शासन शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी. मित्रांनो, शासनाच्या शिष्यवृत्ती योजना या विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक मदत देणाऱ्या योजना नसून त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या योजना आहेत. आपल्या देशात म्हणतात, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. पण आज कित्येक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात आणि याच विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजना ह्या एक आशेचा किरण ठरतात. महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आहेत. त्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना कनिष्ठ स्तर, गुणवान विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना वरिष्ठ स्तर, माजी सैनिक पाल्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना, स्वातंत्र्य सैनिक पाल्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना, शासकीय संशोधन आदी छात्रवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, राज्य शासनाची दक्षिण आदी छात्रवृत्ती, राज्य शासनाची खुली व गुणवान शिष्यवृत्ती, राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, अशा अनेक शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र शासन राबवते. त्यामध्ये मी तुम्हाला प्रमुख राज्य शासनाच्या 2 शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. पहिली राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि दुसरी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी मदत करते. या योजनेच्या प्रमुख काही अटी आहेत, जसे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थ्यांची कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असावे, त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात, जसे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि आदिवासी प्रमाणपत्र. या योजनेचा लाभ म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क असा आहे. आणि दुसरी योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करते. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना हॉस्टेल खर्च, पुस्तक, वह्या इत्यादी खर्च भागवण्यासाठी मदत होते. या योजनेमध्ये 33% जागा ह्या विद्यार्थिनींकरिता राखीव ठेवल्या आहेत. या दोन्ही योजनेसाठी विद्यार्थी महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतो. महाडीबीटी हे म्हणजे महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही एक डिजिटल पोर्टल आहे, जिथे विद्यार्थी घर बसल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मंजूर झालेली रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. महाराष्ट्र शासनाबरोबर भारत केंद्र सरकार सुद्धा अनेक शिष्यवृत्ती योजना राबवते. त्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, विद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, अशा विविध योजना भारत केंद्र सरकार राबवत आहे. भारत केंद्र सरकार विविध स्तरावर अनेक शिष्यवृत्ती योजना राबवतं, जसे की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना दिली जाते. या योजनेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 1,000 याप्रमाणे 10,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते. दुसरी योजना PM-यशस्वी योजना. ही योजना OBC, EBC, DNT या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करते. ही योजना सामाजिक न्याय आणि अधिकारिता महामंत्रालयाने सुरू केली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व नवबौद्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. CSSS केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना. ही योजना महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांमध्ये हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे.
सावित्रीबाई फुले शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही योजना अनुसूचित जातीमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. दिव्यांग शिष्यवृत्ती योजना ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि LIC सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना LIC ने विशेष प्रकारे सुरू केलेली आहे. भारत केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थी NSP या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतो. भारत केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने होते. अशा अनेक कितीतरी योजना महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार हे विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. मित्रांनो, योजना तर खूप आहेत, पण अंमलबजावणी अनेक अडचणी येतात. जसे की विद्यार्थी अर्ज करायला गेला की त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. महाडीबीटी पोर्टल वारंवार बंद पडणे, अनेक कागदपत्रात त्रुटी, वेळ लावणारी प्रक्रिया, तांत्रिक अडचणी, डाटा सेव्ह न होणे, OTP न येणे, वेळ लावणारी प्रक्रिया, विद्यार्थ्यांना कॉलेजकडून वेळेवर माहिती न मिळणे, दस्तऐवज अपलोड न होणे, बँक खाते आधार मिसमॅच, कॉलेजकडून आवश्यक माहिती वेळेवर न मिळाल्यास विद्यार्थ्यांचा जो उत्साह असतो तो कमी होतो. यासाठी शासनाने अधिक मार्गदर्शन केंद्रे स्थापित केली पाहिजेत. कॉलेजमध्ये स्कॉलरशिप हेल्प डेस्क आणले पाहिजेत. शासनाच्या पोर्टलची युजर फ्रेंडली रचना करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑटो व्हेरिफिकेशनद्वारे अधिक जलद करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर या योजनेची माहिती मिळाली पाहिजे. ग्रामपंचायत पातळीवर या योजनेसाठी अभियान सुरू केले पाहिजे. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती करून देणे आवश्यक आहे. शाळेमध्ये या माहितीचे मेळावे भरावेत. अशा भविष्य काळात या सर्व योजना एकाच पोर्टलवर आणाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या योजनेबद्दल माहिती मिळणे सोपे होईल. हे सर्व शेवटी एवढंच सांगेल की ज्ञानाचा दिवा हा प्रत्येकाच्या हातात द्यायचा असेल तर शिष्यवृत्ती ही त्याची वाट ठरते. धन्यवाद.